आज आषाढी एकादशीचा उत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात साजरा केला जातो। आपल्यासोबत नागनाथ सेवा प्रतिष्ठान श्रीगोंदा गारगाव येथील ही जी पालखी आहे, या पालखीचे प्रमुख आपल्यासोबत आहे। बाबा, काय इतिहास आहे आपल्या पालखीला? आमचा हा गारगाव तीर्थक्षेत्र नागनाथ पायदिंडी सोहळा ग्रामदैवत आणि या ग्रामदैवतेच्या सोहळ्यासाठी गारगावामधील काही वारकरी मंडळी, पांडुरंग परमात्म्याचे भक्त, हे भक्तजन आमच्या ग्रामदैवतेला खऱ्या अर्थानं पंढरीस पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला घेऊन येण्यासाठी हा सोहळा सुरू केलेला आहे। साधारणतः काय इतिहास आहे, किती वर्षापासून हा सोहळा चालू? या सोहळ्याचा प्रारंभ जवळजवळ 37 वर्षापासून हा सोहळा सुरू झालेला आहे आणि जे जुने वारकरी होते ते वारकरी वयोवृद्ध झाल्यामुळं ते आता प्रभूच्या चरणाजवळ लीन झाले। नूतन ग्रामस्थ पुन्हा या पालखी सोहळ्याला जोमानं पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला घेऊन येत आहेत। नागनाथ महाराजांविषयी आमच्या प्रेक्षकांना काय सांगू इच्छिता? काय त्यांचा महिमा होता, नेमका काय त्यांचा इतिहास आहे? नागनाथ भगवान हे गारगावचं ग्रामदैवत आहे आणि हे ग्रामदैवत तसं जुनं आहे, ते कोणाला सांगता येणार नाही, कारण सर्व मंदिराचं काम हे हेमडपंथी आहे आणि त्यामुळं या दैवताची प्रत्यक्ष साक्ष आजही येते। कधी कधी ग्रामस्थांना या नागनाथाचं प्रत्यक्ष दर्शन होतं। नक्कीच ताई, आपण एक 37 वर्षापासून या दिंडी सोहळ्यामध्ये आपण सहभागी होत आहेत। कसा वारीचा आनंद आहे? या वारीमध्ये इतका आनंद आहे की जो घरी मिळत नाही। या वारीमध्ये आल्याच्या नंतर सगळे एकमेकांशी, बंधू आणि बहीण या भावनेने एकमेकांशी बोलतात आणि सगळे आपले मायबाप आहेत या भावनेने एकमेकांकडे पाहतात। आणि ज्यावेळी आपण माहेराला भेटण्यासाठी जातो आईवडिलांना, त्याप्रमाणे एक वर्षातून एकदा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही या उक्तीप्रमाणे तुकोबराय म्हणतात की माहेराला गेलं पाहिजे। मग ही वारी झाल्याच्या नंतर आम्हाला सर्व वारकऱ्यांना मनामध्ये एक उत्कंठा लागलेली असते की ही वारी पुन्हा कधी भेट होईल या वारीची। या वारीमध्ये आल्याच्या नंतर भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद, हा आनंद आम्हाला या वारीमध्ये मिळतो। नक्कीच तुम्हाला या वारीमध्ये आनंद मिळतो, पण आज या ठिकाणी या माहेरच्या विठ्ठल रुक्मिणीचं तुम्हाला दर्शन घडतंय, कसा आनंद आहे चेहऱ्यावर? म्हणजे आता आज एकादशीचा दिवस आहे, उद्याच्याला सगळेजण काला झाल्याच्या नंतर आपल्या माहेराला, आपल्या सासरी जाणार आहेत। म्हणजे कालपासूनच असं मनामध्ये हुरहुरी भरली की हे माहेर सोडून जायचं म्हटल्याच्या नंतर जसं मुलीला अंतकरणामध्ये दुःख वाटतं की आपल्या आईवडिलांना सोडून जायचंय, आणि मग उद्याच्याला सगळे आम्ही काला झाल्याच्या नंतर जेव्हा घारगावच्या दिशेने निघतो तेव्हा प्रत्येक वारकऱ्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येतं की पुन्हा पुन्हा आम्हाला हा सुख सोहळा पाहायला मिळाला पाहिजे, कारण हे माहेर सोडून जाताना प्रत्येक वारकऱ्याची ही अवस्था होतेच आणि झालीच पाहिजे। नक्कीच हे माहेर सोडून जाताना या ठिकाणी या ताई भाऊक झाल्या आणि खऱ्या अर्थाने हे दुःख आहे की एक 12-13 दिवसाचा प्रवास करून आपल्या पंढरीधीश पांडुरंगाला भेटायचं आणि त्यानंतर अचानक त्याला सोडून कसं जायचं। आषाढीचा उत्सव झाल्यानंतर या ठिकाणी काल्याचा जो कार्यक्रम आहे त्यानंतर प्रत्येकजण आपल्या सासरी जातं। या ठिकाणी नक्कीच स्वाभाविकच आहे की ताईंना या ठिकाणी ज्या भाऊक झाल्या आणि नक्कीच या ठिकाणी त्यांना पुढील वर्षी देखो त्यांची वारी घडो आणि नक्कीच त्यांच्या या माहेराच्या पांडुरंगाचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे असाच नक्की राहो। कॅमेरा पर्सन अभिषेक बोळेसह मी सचिन आव्हाड, पंढरपूर। याची देही याची डोळा, अनुभवूया निवृत्तीनाथांच्या संगे पांडुरंगाचा सोहळा। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रस्तुत आनंदवारी। श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर
दररोज फक्त आपल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कवर.